नमस्कार. तुम्हाला रेकी शिकायचं आहे? रेकी शिकायच्या आधी आपल्याला आपल्यामध्ये काही बदल करणं फार आवश्यक आहे. कारण रेकी ही एक नुसती उपचार पद्धती नसून तो एक आध्यात्मिक प्रवास आहे. त्यासाठी प्रथम आपण आपलं मन शांत करा. मन शांत करण्यासाठी आपल्याला रेकी शिकण्याआधी साधारणतः 5 ते 10 मिनिटं ध्यान करणं फार गरजेचं आहे. मन शांत झाल्यामुळे आपल्या ग्रहण क्षमता वाढते आणि जे समोरची व्यक्ती शिकवते ते आपल्याला अगदी सहज आपण ग्रहण केल्यामुळे आपल्यात उतरण्यास फार मदत होते. आता आपण रेकी शिकण्याआधी अजून काय करता येईल याविषयी चर्चा करणार आहोत. रेकी शिकण्याआधी आपण आपल्यातील नकारात्मकताही कमी करणं गरजेचं आहे. नकारात्मकता कमी करायची ही कशी करायची मी आधीच्या व्हिडिओत सांगितली आहे. पण नुसता तेवढाच उपाय करून चालत नाही. तर त्यासाठी आपल्याला कायम सकारात्मकच विचार करणं गरजेचं आहे. आपण एखादी गोष्ट करू शकू का, मला जमेल का, मी नाही करू शकणार, अशी वाक्य आपल्या डिक्शनरीतून काढूनच टाकणं गरजेचं आहे. मी एखादी गोष्ट करू शकते किंवा करू शकतो हा ठाम विश्वास आपल्यात असणं गरजेचं आहे. रेकी शिकण्याआधी आपलं शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण होणं फार गरजेचं आहे. मग शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण म्हणजे काय नेमकं? तर आपण स्वतः रेकी शिकण्याआधी सत्वगुणित अन्न खाल्लं पाहिजे. आपण व्यवस्थित नीट झोप घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या मनात एखाद्याविषयी काही पण, परंतु, किंतु असेल तर ते कायमस्वरूपी सोडून दिले गेले पाहिजे. हे केल्यामुळे रेकी शिकणं आणि रेकी आत्मसात करणं हे खूप इझी होतं. रेकी शिकण्यासाठी गुरु कसा निवडावा हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण आज मार्केटमध्ये रेकी शिकवणारे खूप आहेत. तर गुरु निवडताना तो गुरु आध्यात्मिकदृष्ट्या किती सक्षम आहे, तसेच त्याचा अनुभव किती आहे, तो प्रॅक्टिस किती देतो, तो आपले काही प्रश्न, काही आपल्या मनात शंका कुशंका आहेत तो कसा सोडवतो, आपल्याला नोट्स देतो की नाही, त्याने दिलेले काही व्हिडिओज आजकाल ऑनलाईन खूप चाललेलं आहे म्हणून मी व्हिडिओचा विषय करते. व्हिडिओ देतोय का, या सगळ्याचा विचार करावा. कारण नुसतं रेकी येऊन चालत नाही, तर त्याला आपल्या गुरुला किती नॉलेज आहे, तो आपल्याला किती देऊ शकतो, ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला योग्य मिळत असतील तरच अशा गुरूंकडेच तुम्ही रेकी शिकणं योग्य आहे. कारण रेकी नुसती येऊन चालत नाही, ती आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण आत्मसात करतो ती आपल्यात रेकी पूर्ण उतरवतो, तेव्हाच त्याचा अनुभव आपल्याला येतो आणि तो अनुभव आपण दुसऱ्यांना अगदी सहजगत्या देऊ शकतो. त्यासाठी योग्य गुरु निवडून त्यांना समर्पण करणं फार गरजेचं आहे. रेकी म्हणजे आत्मिक उन्नतीचा प्रवास आहे. रेकी ही केवळ एक थेरपी नसून यामध्ये प्रेम, प्रकाश,
शांतीचा अनुभव आहे. आपण स्वतःला उघड करा, स्वतःला समर्पण करा आणि रेकी शिकण्याचा पुढचा प्रवास अगदी सहज छान असा पूर्ण करा. मित्रांनो, जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं काही माहिती मिळत असेल, काही चांगला अनुभव येत असेल, तर मित्रांनो माझी ही व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्येही ही व्हिडिओ फॉरवर्ड करा, जेणेकरून तुम्हाला याचा स्वतःला जितका फायदा होतो तसाच तुमच्या मित्रमंडळींनाही फायदा होईल. आणि हो, तुम्हाला काही प्रश्न असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, माझा ईमेल ID दिला आहे. आपण तिथे मला मेल करू शकता किंवा फोन करू शकता. थँक्यू.